आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्जाची छाननी देखील झाली आहे. परंतु भाजपने तिकीट बदलाचा डाव केल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजगी पसरली आहे. खासदार नाना पाटील यांना उमेदवारी नाकारत स्मिता वाघ यांना उमेदवारी देणार होते, परंतु त्यांची उमेदवारी कापण्यात आली असून गिरीश महाजन यांच्या वरिष्ठांसोबत झालेल्या चर्चेनंतर उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यावर नाना पाटील यांनी उन्मेष पाटील यांना पाठिंबा देण्याचे नाकारले आहे. यामुळे भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. जर खासदार पाटील भाजपचे उन्मेष पाटील यांना प्रचारात पाठिंबा देत नाही आहे, तर ते देवकरांना पाठिंबा देणार का, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. म्हणजे मी सिटिंग खासदार असताना मला तिकीट मिळावं या संदर्भातच मी पक्षाकडे प्रयत्न करत होतो आणि पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी स्मिताताईंची जाहीर झाली, त्या जाहीर मेळाव्यात मी पक्षानं तेच विनंती केली, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला जर मोदींना करायचे असेल तर अजून आपण फेरविचार करावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी मिळावी याकरता मी प्रयत्नशील होतो. परंतु हा किती मोठा केविलवाणापणा आहे. ज्या लोकांनी माझा गळा कापला, ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, आज तेच माझ्या नावाने माझं समर्थन आहे, मी तुम्हाला तिकीट मिळवून दिलं, तुम्ही माझे मानसपुत्र आहे असं म्हणून जर मतं मागत असतील तर याच्यापेक्षा अजून कुठला लाजिरवाणापणा असतो. ज्या काही पेपरला बातम्या तुम्ही वाचता आहात, या बातम्यांशी माझा काडीचा देखील संबंध नाही. परस्पर यांनी ह्या दिलेल्या बातम्या आहेत. माझ्यावर एवढं मोठं षडयंत्र रचून माझं तिकीट कापून मी कुठल्या नाकाने प्रचाराला जाऊ म्हणून मी त्यांना विचारलं. मला कुठल्या नाकाने तुम्ही प्रचाराला बोलू शकतात, मी तुमचा प्रचार करू शकत नाही असं स्पष्टपणे मी त्यांना नकार दिलेला आहे. मी कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेलो नाही आणि ह्या ज्या बातम्या देत आहेत या साफ खोट्या बातम्या आहेत. मी जनतेला विनंती करतो, या अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका.